नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे पनीर रोल। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। पनीर रोल बनवण्यासाठी इथे आपण पनीर घेतले आहे। इथे आपण एक भांडे घेतले आहे। एका भांड्यामध्ये पनीर टाकायचे आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। इथे आपण मॅगी मसाला टाकणार आहोत। तुम्हाला जर आवडत असल्यास चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकू शकता। 1 चमचा दही टाकायचे आहे। सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य मिक्स करून झाले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 1 पळी तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावर तेलामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे। शिमला मिरची टाकायची आहे। बारीक चिरलेला कोबी टाकायचा आहे। सर्व भाज्या तेलामध्ये एकसारख्या छानशा परतून घ्यायच्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। सर्व साहित्य पुन्हा एकदा एकसारखे हलवून घ्यायचे आहे। मॅरिनेट केलेले पनीर टाकायचे आहे। सर्व साहित्य पुन्हा एकदा छानसे परतून घ्यायचे आहे। झाकण लावून पनीरची भाजी 1 ते 2 मिनिटं छानशी वाफवून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता पनीरची भाजी छानशी वाफवून तयार आहे। पनीरचा रोल बनवण्यासाठी गव्हाची कणिक मळून तयार आहे। एका पोळपाटावर थोडे पीठ टाकून घ्यायचे आहे। कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे। इथे आपण कणकेचा एक छानसा पराठा लाटून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता गव्हाच्या कणकेची एक छोटीशी लाटी लाटून तयार आहे। कणकेच्या लाटीवर थोडे तेल आणि पीठ लावून एकसारखी घडी घालून घ्यायची आहे। कणकेला छानसे फोल्ड करून घडी घालून घेतल्यामुळे पराठ्याला छानशी लेयर येते। तुम्ही इथे पाहू शकता पराठ्याला छानशी घडी घालून तयार आहे। ते आपण छानसा गोल पराठा लाटून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता गोल असा पराठा लाटून तयार आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक तवा ठेवला आहे। इथे आपण पराठा छानसा भाजून घेणार आहोत। पराठ्याला तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूला छानसा भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता पराठा छानसा भाजून तयार आहे। पनीर रोल आता बनवून घ्यायचा आहे। भाजून घेतलेल्या पराठ्यावर 1 चमचा केचप टाकायचे आहे। केचप सर्व बाजूला पसरून घ्यायचे आहे। 1 चमचा मेयोनीज टाकायचे आहे। मेयोनीज सर्व बाजूला छानसे पसरून घ्यायचे आहे। इथे आपण बनवून घेतलेली पनीरची भाजी पराठ्यावर टाकणार आहोत। पनीरची भाजी पराठ्यावर टाकून झाली आहे। आवडीप्रमाणे तुम्ही चीजही खिसून टाकू शकता। पराठ्याच्या दोन्ही बाजूच्या कडा रोल करून छानसा पनीर रोल तयार करून घेतला आहे। पराठ्याला पॉकेट साईजरित्या फोल्ड करून अशा रीतीनेही तुम्ही पनीर रोल बनवू शकता। खाण्यासाठी तयार आहे पनीर रोल। मुलांसाठी काहीतरी हेल्दी खाण्यासाठी बनवायचं असेल तर पनीर रोल तुम्ही नक्की करू शकाल। तसेच मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही पनीर रोल देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।